खामगाव शहरातील हजारो मेट्रिक टन कचरा शहरातून दररोज जमा उचलला जातो। हा कचरा शहरलगत असलेल्या रावण टेकडी परिसरातील सारोडा शिवारात असलेल्या नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये एकत्रित करून प्रक्रिया केली जाते। याच ठिकाणी जमा केलेल्या कचऱ्याला 22 मेच्या सायंकाळी आग लागल्याची घटना घडली। ही आग लागली नसून लावण्याचा केलेला आरोप नगरपालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे। बुधवारी सायंकाळी सारोडा शिवारात असलेल्या डम्पिंग ग्राउंडला आग लागली। काही वेळातच आगीने प्रचंड रूप धारण केले। यावेळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। आगीमुळे परिसरात प्रचंड धूर होऊन नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला। डम्पिंग ग्राउंडला नेहमीच आग लागते, त्यामुळे नागरिकांना धुराचा सामना करावा लागतो। नगरपालिकेला घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे अधिकारी नागेश रोठे, आरोग्य अधिकारी पांडे मॅडम या घटनास्थळी पोहोचल्या होत्या। आग वाढत असल्याने नगरपालिकेने नांदुरा शेगाव येथील अग्निशामक दलास पाचारण केले होते। रात्री 8 वाजेपर्यंत 8 वाहनांच्या माध्यमाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, खामगाव।